नमस्कार. न्यूज 18 लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यातील सर्वाधिक 46° एवढ्या कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे करण्यात आली, तर सर्वात कमी 23° एवढ्या किमान तापमानाची नोंद धाराशिव इथं करण्यात आली. राज्यातील पूर्व विदर्भ व उत्तर कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, तर राज्यातील दक्षिण भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. पाहुयात 2 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून उष्ण व दमट वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. 1 जून रोजी मुंबईमध्ये 36° एवढं कमाल तर 29° एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 2 जून रोजी कमाल तापमानात 1 अंशाने घट होऊन ते 35° एवढं राहू शकतं. पुण्यामधील तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये लक्षणीय घट झाली असून 1 जून रोजी पुण्यामध्ये 38° एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामध्ये 1 अंशाने घट होऊन ते 37° एवढं राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 25° एवढं असेल. मुंबई पुण्यानंतर आता येऊयात कोल्हापूरकडे. कोल्हापूरमध्ये 1 जून रोजी 36° एवढं कमाल तर 25° एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 2 जून रोजी कमाल तापमानात 1 अंशाने घट होऊन ते 35° एवढं राहू शकतं. तर पुढील काही दिवस कोल्हापूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरकडे. 1 जून रोजी संभाजीनगरमध्ये 41° एवढं कमाल तर 26° एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 2 जून रोजी कमाल तापमानात 1 अंशाने घट होऊन ते 40° एवढं असेल. आता पाहुयात विदर्भातील हवामानाच्या स्थितीचा आढावा. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र झळांनी त्रस्त केलं आहे. नागपूरमध्ये 1 जून रोजी हीटवेव्ह असल्याचं चित्र पाहायला मिळालं. 1 जून रोजी नागपूरमध्ये 45° एवढं कमाल तर 30° एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं. 2 जून रोजी नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळणार असून कमाल तापमान 44° तर किमान तापमान 29° एवढं असणार आहे. तर पुढील 2-3 दिवस नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भानंतर आता येऊयात उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिककडे. नाशिकमध्ये 1 जून रोजी 36° एवढं कमाल तर 24° एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 2 जून रोजी कमाल तापमान 35° तर किमान तापमान 25° एवढं राहू शकतं. तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत राज्यातील तापमानाचा पारा हा काही अंशी कमी झाला असला तरी उत्तर कोकण आणि पूर्व विदर्भातील जिल्हे हे उष्णतेने होरपळून निघत आहेत. असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.